आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करणारी यशोधरा सरनाईक नाहीये. ती आता या प्रयत्नात असेल की माझं आणि श्रेयसचं लग्न कसं मोडतंय असं मला वाटतंय. ताई, एक सांगू, श्रेयसचं ना खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि म्हणूनच मला खात्री आहे की तो तुला सहजासहजी सोडणार नाही. आय नो दॅट. पण त्याने तसं केलं नाही ना तर यशोधरा सरनाईक माझा जीव घेईल. ताई, कारण मी तुला सांगते, एका शातीर खेळाडूला असं कधीच नाही सहन होणार की त्याच्यावर कोणीतरी मात केली आहे. त्यामुळे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी डाव शिजत असणार. आता महत्वाचं हे की हा डाव कधी आणि काय असेल याचा आपण विचार करायला हवा, आणि आपण सगळ्यांनी खूप सावध राहायला हवं. बघ, ते सगळं ठीक आहे, पण मी इथे फक्त 4-5 दिवस असणार आहे. त्यानंतर मी निघून जाईन. मग तू एकटी हे सगळं कसं हँडल करणार आहेस? स्वतःची काळजी कशी घेणार आहेस तू? श्राऊ, मी इथे एकटी नाहीये. माझ्याबरोबर नम्रता आहे, आणि नम्रताबद्दल तिला काहीही माहिती नाहीये. पण तुझं इथे जास्त दिवस राहणं योग्य नाही. ती बाई कधी काय करेल ना याचा काही भरवसा नाही. कारण यशोधरा सरनाईक जेवढी हुशार वाटते ना त्यापेक्षा हुशार निघाली ती मुलगी. म्हणजे ताई, तुला जे भास होत होते ते पण? हो, त्या दोघी बहिणी मिळूनच घाबरवत होत्या. आमचं चुकलं. त्या रत्न पारखींमुळे आम्ही मल्टी मिलियनर होणार ह्या स्वप्नातच रमलो, आणि समोरचं सत्य दिसलंच नाही आम्हाला. ताई, म्हणजे ही मुलगी तुझ्याही पेक्षा एक पाऊल पुढे निघाली. तिने एक पाऊल पुढे टाकलंय, पण पुढचं पाऊल पडायच्या आत नाही तिला तोंडावर पाडलं ना तर नावाची यशोधरा नाही. मग ताई, असं काय करणार आहेस तू? आम्ही काही नाही करणार. जे करणार ते श्रेयस करणार. एका महिन्याच्या आत त्या आराध्य देसाईला श्रेयस हात धरून घराबाहेर काढणार. ते देसाई कुटुंब एकदा वाचलं, आता नाही. जस्ट वेट अँड वॉच. अँड युअर वेट इज ओव्हर. द यशोधरा सरनाईक. Oops. I'm so sorry. Now, my dear सासूबाई. डोंट कॉल मी दॅट. नाही, पण बरं झालं आलीस ते बरं झालं. खरंच नाही, मला वाटलं तुम्हाला आवडलं नसेल मी इथे आले ते. तू सून म्हणून आमच्या घरात आलीस ते नाहीच आवडले, पण इथे आलीस दॅट्स बेटर. माझी इच्छा नव्हतीच, तुमचाच आग्रह होता ना मला सून करून घेण्याचा. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची इच्छा पूर्ण झाली. यू मस्ट बी सो हॅपी, राईट? आय एम हॅपी. कारण आता तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बर्बादी आम्हाला आमच्या डोळ्याने पाहता येईल. सासूबाई, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. सतत स्वप्नात रमलेल्या असतात, आणि मला ना तुमची गोष्ट अजिबात आवडत नाही. पण तुझी एक गोष्ट मात्र आम्हाला खूप आवडते, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स. आराध्या देसाई, आम्हाला माहितीये तू आत्ता या क्षणी हाच विचार करतेस. यांना तर सगळं कळलंय, मग या घरात सांगत का नाहीये? घाबरल्या वाटतं, हो ना? बट यू नो व्हॉट, 2 पावलं पुढे जाताना 2 पावलं मागे येण्याचा स्वभाव आहे आमचा. सांभाळून नाही, कारण मागे जाता जाता तोल जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. So kind of you. But you know what? आमचा विचार करू नकोस. आम्हाला आमचा तोल सावरता येतो. तू तुझा विचार कर. 4 दिवस आहेत या घरात.
दिवस मोजायला तुम्ही सुरुवात करा, कारण या घरात मी परत जाण्यासाठी आले नाहीये. रॉंग. कारण या घरात तेच घडतं जे आम्ही ठरवतो. सगळं आमच्या मर्जीने होतं. आमचा श्रेयस सुद्धा तेच ऐकतो जे त्याची मम्मा बोलते. डू यू अंडरस्टँड? अगदी बरोबर बोललीस ताई तू. रॉंग. कारण हे लग्न जरी मी तुम्हाला धडा शिकवायला केलं असेल ना, तरी मुळात मी एका संस्कारी घरातली मुलगी आहे. त्यामुळे ह्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुमच्या मुलाची साथ सोडणार नाहीये. हवं तर तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हालाही कळेल तुमचं प्रेम जास्त आहे की माझं. प्रेम? प्रेम? हा? आराध्या देसाई हेच म्हणतो आम्ही. ओव्हर कॉन्फिडेंट. पण विसरू नकोस, आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. आम्ही फक्त आणि फक्त जिंकतो. आणि हरणं माझ्या रक्तात नाही. बघशील बघशील, आमचा श्रेयस तुला फक्त या पॅलेस मधून नाही, त्याच्या आयुष्यातूनही दूर करेल. तुम्ही त्याला जेवढं माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढाच तो माझ्या जवळ येईल. आम्ही असा डाव खेळू ना, तो तुझा तिरस्कार करेल. आणि मी असं काहीतरी करेन की ज्यामुळे त्याचं माझ्यावरचं प्रेम फक्त आणि फक्त वाढत जाईल. आराध्या, बाय बाय. आराध्या देसाई, चॅलेंज ऍक्सेप्टेड. आम्हाला पण बघायचंय आमच्या श्रेयसचं प्रेम कुणावर अधिक आहे. फक्त एक अट आहे आमची, आपल्यातली ही डील कुणालाही कळता कामा नये, श्रेयसला पण नाही. आय एम फाईन विथ दॅट. पण तुमचं काय सासूबाई? नाही म्हणजे हरायला लागलात तर, आणि आई म्हणून चुकून इमोशनल झालात तर? आराध्या, यशोधरा सरनाईक दिलेला शब्द मोडत नसतात. तू नीट विचार कर. तुला नक्की जमणार आहे ना? इट्स गोना बी टफ. डील? डील. चला, फायनली राजकुमाराला त्याची सिंड्रेला सापडली. हा, नुसती मिळाली नाही, आता आयुष्यभरासाठी माझी झाली. हो काय रे, तुला लग्नानंतर कसं वाटतंय? अरे यार, मला खरंच वाटत नाहीये. असं वाटतंय की अजून हे सगळं स्वप्नच आहे. हो हॅलो, स्वप्न नाहीये, अरे स्वप्नातून बाहेर ये. आणि काय रे, तुला हे सगळं ऑड नाही वाटत आहे काय? तू इथं माझ्या बरोबर आहेस, तू आता अनुष्का बरोबर असायला हवा. काय टाइमपास करतोय तू? त्या विषयावर काही बोलूच नकोस. हा, ज्यांनी कोणी नियम काढलाय ना की पूजा झाल्याशिवाय तुम्ही एकत्र राहू शकत नाही वगैरे, त्या माणसामुळे मी आता तुझ्या बरोबर आहे. धीर धीर, पेशन्स. अरे बाबा, सब्र का फल मीठा होता है. अरे यार, पेशन्सच नाहीये. मी आता अनुष्का शिवाय रात्र कशी काढणार ना, मला काही कळतच नाहीये.
बघ सोपं आहे. तू असं कर, हे सगळे झोपले ना तर अनुष्काला बोलव आणि मस्त गप्पा मारत बस. अरे गप्पा मारता मारता रात्रीची सकाळ कशी होईल ना तुला कळणारच नाही रे. अरे काय सॉलिड आयडिया आहे. खरंच करू असं? हो मी आहे ना, कर. चालेल. आता रात्र कधी होते असं झालंय मला. श्रेयस श्रेयस श्रेयस, खरंच रे तू गॉन केस झालाय. हो ना, मला पण असंच वाटतंय. कसं होणार या पुरीचं? नाही, तू म्हणतोयस त्याप्रमाणे जर त्या बाईला सगळं कळलं असेल तर ती आराध्यासोबत काहीही करू शकते. अरे आराध्या सेफ नाहीये तिथे. हेच मी कानी कपाळी ओरडून सांगत होते ना, भलतं सलतं धाडस करू नका म्हणून. अहो, एकदा आपण मृत्यूच्या दाढेतून सही सलामत परत आलो, पण म्हणून सारखा सारखा विस्तवाशी खेळ कशासाठी? पण नाही, माझं कोणी ऐकेल तर शपथ. आता माझ्या अरूचं काय होईल हो? तिला तिथे आणखी काय काय सोसावं लागेल कुणास ठाऊक. नाही म्हणजे मलाही काळजी वाटते, पण मनोहर तुझ्या मुलीवरती जरा विश्वास ठेव. आराध्या म्हणजे आगीतून तावून सुलाखून निघालेलं 100 नंबरी सोनं आहे. जितके जास्त चटके तितकी पक्की झाली आराध्या. आणि त्या यशोधरा सारख्या धूर्त लांडग्याचा सामना करण्याची हिम्मत आराध्यासारख्या वाघिणीमध्येच आहे. तीच करू शकते. चला आई, म्हणजे घोडं एकदा गंगेत न्हालं. काय हवं ते म्हणा. मी बोलत का नाहीये? अरविंद, खरंच निर्विघ्नपणे पार पडलं का रे लग्न? मला असा प्रश्न का पडलाय? मी काही बोलत नसले ना तरी माझं बारीक लक्ष होतं सगळीकडे. लग्नात काहीतरी गडबड गोंधळ चालू होता, एवढं नक्की. आई, असं का वाटतंय तुम्हाला? मला जे जाणवलं ना तेच बोलले मी. सगळीकडे असं विचित्र काहीतरी चालू आहे असं जाणवत होतं. कुणाच्या डोळ्यात संताप दिसत होता तर कुणाच्या डोळ्यात संशय दिसत होता. असं वातावरण मोकळं वाटत नव्हतं बघ. असं वरवर सगळं छान वाटत होतं, पण आतमध्ये कुठेतरी काहीतरी धुमसतंय याची सारखी जाणीव होत होती मला. खरं सांगू आई, मला पण हेच जाणवलं. काय चाललं होतं माझं मलाच कळत नव्हतं. यशोधराने हे लग्न इतक्या घाई गडबडीत का उरकलं हे अजूनही लक्षात नाही आलंय माझ्या. अरविंद, त्यात लक्षात न येणं जोगं काय आहे रे? हा, तिचा सगळा डोळा रत्नपारखींच्या स्टेटस आणि पैसा याच्यावर होता. पण आई, तुम्हाला खरं सांगू का, ही अनुष्का ना लेची बेची नाहीये. मला ना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसलंय. यशोधरा समोर ती कधीही झुकणार नाही हे मात्र नक्की. पण तरीही आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे यशोधरावर. यशोधराच्या नकळत मी तिला सावध करणारच आहे. अरे, नवीन सून आली आपल्या घरात, आता तरी या घरचं वातावरण आनंदाचं आणि प्रेमाचं असायला हवं ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा श्रेयस आणि अक्षय हे दोघे आनंदित असायला हवे. अगदी 100% खरं बोलला ताई. 100 नाही तर 200% तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त येत आहे. ऑफकोर्स आराध्या देसाईला घराबाहेर काढायचं असेल तर आजच. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आम्ही सगळी तयारी केली आहे. म्हणजे ताई, आज त्या आराध्या आणि श्रावणीचा आपल्या घरामध्ये पहिला आणि शेवटचा दिवस. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड.
काय टेलिपॅथी आहे? तू इथे काय करतोस? तेच म्हटलं ना, टेलिपॅथी आहे. म्हणजे नेहमी असं होतं माहितीये की मला तुझ्याशी बोलायचं असलं किंवा मला तुला भेटायचं असलं की तू अशी एकदम समोरच येतेस. म्हणजे मी आता तुलाच बाहेर बोलवणार होतो. मला थोडं बोलायचं होतं. का म्हणजे काय, बायकोशी बोलायला चोरी आहे की काय? नाही बाबा, पण सकाळपासून का नाही बोललास मग? सकाळपासून आजूबाजूला लोक होते ना आपल्या, त्यामुळे नीट असं काही बोलताच आलं नाही. बायकोशी बोलायची काय चोरी? वा, गुरुलाच विद्या शिकवतेस, मस्त आहे. मस्करी केली. काय बोलायचंय? एक मिनिट. तू खरं खरं उत्तर देशील ना? मी तुझ्याशी कधी खोटं? नाही, खोटं कधी बोलली नाहीयेस, मला माहिती आहे. आणि एक सांगू, तुला कधी माझ्याशी खोटं बोलायची किंवा माझ्यापासून काही लपवायची वेळच येणार नाही. तर मी तशी वेळ येऊच देणार नाही. आपल्या नात्यात आपल्या दोघांकडूनही एवढी ट्रान्सपरन्सी मी एक्सपेक्ट करू शकतो ना. मग आता मला सांग, तू पण खुश आहेस ना? हो. नाही, मी हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे हे सगळं इतक्या घाईघाईत झालं की मला तुला काय हवंय हे जाणून घेण्याचा वेळच मिळाला नाही. म्हणून विचारतोय. सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? हो श्रेयस. मग आता पुढचा प्रश्न विचारायला हरकत नाही. काय? हनीमूनला कुठे जायचंय? नाही, ते मुलींचं असं असतं ना, ड्रीम डेस्टिनेशन वगैरे, म्हणून विचारलं. इफ यू डोंट माइंड, म्हणजे रिक्वेस्ट करू? प्लीज बोल. मला असं वाटतंय की आपलं लग्न खूप घाईघाईत झालं. म्हणजे मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हते. आय थिंक तू सुद्धा नव्हतास. सो मला थोडा वेळ हवाय. तू समजू शकतोस ना? मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, आणि माझी काहीच हरकत नाहीये. पण मी काय म्हणतो, आपण जोपर्यंत एकत्र वेळ घालवत नाही तोपर्यंत आपण एकमेकांना ओळखणार कसे? म्हणून हनीमून नाही, पण त्या निमित्ताने आपल्याला एकत्र वेळ घालवता येईल, छान गप्पा होतील, एकमेकांना ओळखू आपण अजून चांगलं. मला कळतंय, पण माझं म्हणणं होतं की आत्ता न जाता आपण नंतर गेलो तर?
आय एम रिअली सॉरी. मला कळतंय तू ह्या सगळ्यासाठी खूप एक्सायटेड आहेस. मी पण आहे. पण आत्ता आपण घरी छान टाइम स्पेंड केला तर आय मीन आपण घरी पण क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतो ना. हे घर माझ्यासाठी नवीन आहे, इथली माणसं माझ्यासाठी नवीन आहेत. सो एका मुलीसाठी एका नवीन जागी ॲडजस्ट करणं तेवढं इझी नसतं. तुला कळतंय ना मी काय म्हणते.